नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा त्याची रेसिपी पाहणार आहोत। इथं मका 1 किलो आहे, डाळ घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, खोबऱ्याचे काप घेतलेत, कढीपत्ता घेतलाय, लसूण घेतलाय सोलून, मीठ घेतलंय, साखर घेतली आहे, चिवडा मसाला आणि लाल तिखट घेतलंय। हे 1 किलोचं प्रमाण आहे। आता एक खोलगट कढई घेतली आपण आणि अशा प्रकारचा झारा घेतला आहे की जेणेकरून आपल्याला तळायला इझी पडेल। थोडा थोडा करून आपण हे बघा, हे असं तळायला सोपं जातं। थोडं थोडं तळता येतं आपल्याला आणि काढायला इझी पडतं, म्हणून असा झारा घ्यायचा आणि खोलगट कढई घ्यायची। यात आपण काढून घेऊयात। असा थोडा थोडा करून आपण सर्व चिवडा तळून घेऊयात। साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात 1 किलो चिवडा तळण्यासाठी। हे बघा, असा तळला जातो तो। आता मी सगळा चिवडा तळून घेतलाय, एक मोठ्या टोपामध्ये काढलाय, म्हणजे नंतर आपल्याला मिक्स करायला इझी जातं। हे बघा, असा कुरकुरीत तळून झालाय। आता आपण त्याच कढईत 2 बॅचमध्ये शेंगदाणे फ्राय करणार आहोत। शेंगदाणे मात्र मंद आचेवर करायचे, म्हणजे ते खरपूस होतात। शेंगदाणे फ्राय झालेत, ते काढून घेऊयात। ते त्याच टोपामध्ये काढायचे, म्हणजे आपल्याला चिवडा बनवायला इझी जाईल। तर खोबऱ्याचे काप ते फ्राय करून घ्यायचेत मंद आचेवर। हे पहा, तेही गोल्डन ब्राऊन झाले, तेही काढून घेऊयात। आता कढीपत्ता फ्राय करूयात, तोही कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करूयात। कढीपत्ता काढून घेऊयात। आता आपण लसूण फ्राय करूयात। लसूण हा मी थोडा ठेचून घेतलाय, त्याची चव छान लागते। तोही कुरकुरीत झालाय, तोही काढून घेऊयात। आता आपण डाळे डायरेक्ट टाकणार आहे, कारण की ते झारा छोटा असतो, ते बाहेर येण्याची शक्यता असते। ते लगेच होतात, डाळे लगेच होतात। तेही फ्राय करून झालेत। हे बघा, सगळे जिन्नस झालेत आपले। आपण ते एका टोपामध्ये काढून घेतलेत, कसे कुरकुरीत झालेत सगळे फ्राय करून। कढीपत्ताही कुरकुरीत आहे। आता यात कढईतलं आपण थोडंसं तेल कमी करूयात। 1 वाटीभर तेल घेतलंय, त्यात मोहरी आणि जिरे घालूयात आणि गॅस बंद करूयात। थोडं तेल गार झालं की त्याच्यामध्ये लाल तिखट, चिवडा मसाला हा थोडा थोडा का घातलाय ते सांगते मी तुम्हाला नंतर। थोडं मीठ, थोडी साखर, ही पिठी साखर आहे, आणि मीठ पण मी थोडंसं वाटून घेते। हे सगळं हलवूयात, हे आपण त्या मिश्रणामध्ये घालूयात। हे बघा, असं थोडं थोडं करून सगळं त्या मिश्रणामध्ये घालूयात। आता हे आपल्याला हलवायला इझी पडतं मोठ्या टोपामुळे। असे मी 2 चमचे घेते आणि असं मिक्स करते, ते इझी जातं चिवडा मिक्स करायला। आता मगाशी मी जे ठेवलं होतं थोडं थोडं मसाले, ते मी आत्ता घालणार आहे, कारण की या चिवड्याला एकाच जागी घातलं की ते चिटकून राहतं। असं थोडं थोडं घातलं की ते सगळीकडे लागलं जातं। मी आता परत थोडासा मसाला, मिरची पावडर, मीठ आणि साखर घालणार आहे। परत थोडं थोडं घालायचं आहे, परत मिक्स करायचं आहे। तुम्ही मिक्स झाल्यानंतर एकदा थोडंसं टेस्ट करून बघू शकता। कोणाला मीठ जास्त हवं असतं, कोणाला साखर जास्त हवी असते, त्याच्याप्रमाणे परत तुम्ही ॲड करू शकता। हे बघा, चांगला हलवून घ्यायचा आहे। ते घातल्यानंतर तुम्ही एकदा टेस्ट बघू शकता, म्हणजे तुम्हाला परत काय ॲड करायचं आहे का करता येईल। परत एकदा हे सगळं
व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे बघा, छान 5 मिनटं असं मिक्स केल्यानंतर आपला चिवडा रेडी आहे. तुम्ही नक्की करून बघा, मला सांगा कसा झाला आहे. तुम्ही कसा करता तेही सांगा. काय कमेंट असेल तर सांगा. तुम्हाला कुठला पदार्थ बघायला आवडेल तेही सांगा. फूडी कॉर्नरला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपला चिवडा रेडी. बघा दिसतं की नाही छान. तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा कसा झाला आहे तो. धन्यवाद.